एकदा राजकीय बातमी आहे। महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याची माहिती अजित पवारांनी दिलेली आहे। आम्ही सन्मानजनक जागा लढवणार असल्याचं अजित पवार म्हणाले। पत्रकारांसोबतच्या गप्पांवेळी अजित पवारांनी ही माहिती दिली। आम्ही एक समन्वय समिती नेमतो आहोत। संबंध महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणाने नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून जागा वाटपाच्या संदर्भामध्ये सुद्धा 1-2 दिवसांमध्ये दिल्लीच्या केंद्रीय नेतृत्वाच्या जवळ आमची त्या ठिकाणी चर्चा होईल। महायुतीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात कुठल्याही मतभेदी नाहीत, चढाओढी नाही, निवडून येण्याची क्षमता, सेटिंग या सर्वच गोष्टीचा विचार करत आम्ही त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेणार आहोत। अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठेही काही ठरलेलं नाहीये। प्रत्येक 3 पक्ष होतो आम्ही प्रमुख, बाकी मित्र पक्ष आहेत, पण प्रमुख 3 पक्ष आम्ही आमची चाचपणी करतो आहे। आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की आहे की आम्ही 3 जण एकत्रितपणे लढणार आहोत। महायुतीनंच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत आणि जागा वाटपाचा हा विषय आहे, हा शेवटी दिल्लीला फायनल होईल। आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये शेवटी निर्णय घेतील। या युतीमध्ये कोण किती जागा लढवेल याचा निर्णय या पुढच्या आठवड्यामध्ये या महायुतीच्या नेत्यांची होणारी बैठक, त्या बैठकीनंतर या जागा डिक्लेअर केल्या जातील। याचा अखेरचा अंतिम निर्णय हे तिन्ही नेते घेतील आणि तो जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुकी लढणार आहोत। आमच्या महायुतीमध्ये कुठेही कुरबुर होणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे।